गेल्या 21 जुलै रोजीपासून जेव्हा आपल्याला कळलं की या मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे करून अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय घेतला गेलेला आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी उमेशदादा बोलल्याप्रमाणे आदरणीय मेंबरनी भूमिका घेतल्याप्रमाणे या तहसीलदारांना पहिलं निवेदन आमच्या शिवसेनेतर्फे दिलं आणि या लढ्याची सुरुवात वात आम्ही लावली आणि ह्या लढ्याची एक एक फटाकडी उडायला चालू झाली। जशी जशी त्या माळीच्या फटाकड्या उडायला लागल्या त्याचा आवाज, त्याची तीव्रता वाढत चालली। तालुक्याच्या सर्व स्वाभिमानी जनतेच्या रेट्यामुळं आणि मेंबर असतील, मनोहरभाऊ असतील, उमेशदादा असतील किंवा सर्वपक्षीय नेते तालुक्यातील शहरातील सगळ्या वैचारिक आणि दूरदृष्टीच्या नेत्यांनी सुद्धा लगेच ॲक्शन मोडवर येत एक बैठक आयोजित केली। त्या बैठकीला तालुक्यातील प्रत्येक गावचे नागरिक, त्या अप्पर तहसीलला जोडलेल्या गावाचे काही सरपंच, काही माजी सरपंच, प्रत्येक पक्षाचे सदस्य, पदाधिकारी सगळे आले आणि तिथून सर्वानुमते एक विचारानं मोहोळ तालुका संघर्ष समितीची आखणी झाली, निर्मिती झाली। ज्येष्ठ मार्गदर्शक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अनुभवाच्या ह्याच्यानुसार, तरुण सहकाऱ्यांच्या विचारानं आणि एक दिलानं ही आंदोलनाची रणनीती आखत गेली। मला आज या ठिकाणी कुठलंही राजकीय भाषण करायचं नाही, कारण राजकीय भाषण करायला आम्हाला सगळ्यांनाच आमची राजकीय व्यासपीठ आहेत। हा लढा मोहोळ तालुक्याच्या स्वाभिमानाचा आहे, हा लढा आमच्या कुठे स्वार्थाचा नाही। काल तुम्ही बघितलं असेल तर शिवरत्नची एवढुली मुलगी, ह्या संतोषची एवढुली मुलगी, आमच्या आया, आमच्या आज्या आणि उमेशदादा आमचं कुटुंब सोडा, कारण आज आग सगळ्यांच्या घरापर्यंत चालली आहे। आजपर्यंत फक्त ठराविक आमची घरं जळत होती, पण आज सगळ्यापर्यंत चालली। कमीत कमी चांगली गोष्ट सगळ्यांना जाणवायला लागली की राक्षस किती मोठा झालेला आहे। त्यामुळे एकच विनंती आज की आम्ही उपोषण केलं, आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो, आमच्या उपोषणाचं कौतुक नको। आम्ही लय मोठी गोष्ट केली नाही। मी समितीचे सदस्य आहे, समाजकारणातला, राजकारणातला कायम अग्रेसर असणारा। मी पहिल्या मीटिंगमध्ये दादा सांगितलं, तुम्ही जबाबदारी द्यायची समितीने, ज्येष्ठ नेत्यांना, आम्ही जबाबदारी पार पाडायची। आम्ही 6 दिवस उपाशी राहिलो, लय मोठी गोष्ट वाटत नाही आमच्यासाठी। आम्ही पुढचे 60 दिवस सुद्धा उपाशी राहायला तयार आहे, पण ह्या लढ्यात योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या त्या योगदानाचं चीज करून द्यायची जबाबदारी पण आपल्या सगळ्यांची आहे आणि विशेषतः तुम्हाला नागरिकांची सुद्धा आहे। आम्हाला लढायला बळ कधी येतं, आमच्यापाशी मेंबर दिवसभर जेव्हा गर्दी बसते ना, तेव्हा आम्हाला दिवसभर आम्ही उपाशी हे सुद्धा आठवण होत नव्हती दादा। आम्ही कुठल्याही जाती धर्माचा माणूस येऊन आमचं पाठबळ वाढून जात होता। म्हणजे हेवे दावे तर सगळे सुटले, आपोआप गळून गेले, लाजा जागृत झाल्या। कुठपर्यंत आपण आपले हेवे दावे बाळगत बसायचं, परंतु काही गोष्टी झाल्यात आणि आता आपण त्या लढाईच्या पुढच्या टप्प्यावर आलो असताना आमच्याही शरीराची काळजी ह्या नेते मंडळीला वाटली। ह्यांनी ह्यांचे प्रयत्न केले। आपल्याला अपेक्षित यश मिळालं असेल नसेल, पण अपेक्षित यश बऱ्यापैकी मिळालं असा माझा या नेत्यांवर विश्वास आहे। मी माझ्या सहकाऱ्यांशी विचार विनिमय केला आणि आज हे उपोषण जो आम्ही चालू ठेवलं होतं ते उपोषण करत असताना मेंबर, तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्या मोहोळचा व्यापारी, ह्या तालुक्यातला सर्वसामान्य स्वाभिमानी नागरिक, ह्या लढ्याला पाठबळ देणारा प्रत्येक कार्यकर्ता, आमच्यासाठी दिवस रात्र पाळणारे सर्व सहकारी, मग आमचा राजाभाऊ रसाळ असतील, सुमित पवार असतील, रणजितदादा असेल, सचिन जाधव असतील, लखन शिंदे, सर्वच अनेक अनेक अनेक, विकेदादा असेल आमचा, अहो दिवस रात्र ही माणसं आम्ही तिथं उपाशी होतो तर 3-3 वाजेपर्यंत आमची पोरं सगळ्या गल्लीतली पोरं, खेडेगावची मुलं तिथपर्यंत थांबायची। त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि हा लढा इथं थांबवायच्या अगोदर मी नेते मंडळीला एक विनंती करतो, मी तुमच्या शब्दाचा अनादर आमच्या चौघांच्या वतीनं होऊ देणार नाही, कारण तुमच्यावर विश्वास ठेवून या लढ्यात आम्ही उतरलेलो आहे।
नागरिकांच्या पाठिंब्याच्या विश्वासावर आम्ही उतरलेलो आहे. नागरिकांचा पाठिंबा आपल्या मागं हाय, राहील, हा विश्वास नागरिकांवरचा झाला. आणि तुम्ही हा लढा किंवा हा विश्वास सार्थकी ठेवून आपण सगळे मिळून ह्या लढा यशस्वी करून दाखवू. त्यामुळं आजच्या विनंतीला तुमच्या मान देऊन मी तात्पुरतं हे आमचं उपोषण आंदोलन मी स्थगित फक्त करतो. आम्ही सगळ्यांना सांगून मी स्थगित करतोय, मी संपवत नाही. ज्या वेळेस आम्हाला ह्या निर्णयात आमची फसवणूक झाली असं लक्षात येईल त्यावेळेस आम्ही ह्याच्यापेक्षा कठोर निर्णय घेऊ. पुढच्या आंदोलनात किंवा उपोषणात आज आम्ही अन्न त्याग केले, पुढच्या ह्याच्यात पाणीसुद्धा आम्ही पिणार नाही. आणि आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर प्रशासन तर जबाबदार असेलच काय, पण किंवा कुणालाच जबाबदार धरू नका, आम्ही स्वतःच जबाबदार आम्हाला काय झालं तर. परंतु पुढचं आंदोलन दादा ह्याच्यापेक्षा तीव्र असेल. आमचा विश्वास तुमच्यावर आहे, तुम्ही आमचा विश्वास टिकवावा ही विनंती करतो. आणि ह्या लढ्याला पाठबळ देणाऱ्या सर्वांचं मी आभार मानतो, व्यापाऱ्यांचा आभार मानतो, माझ्या सहकाऱ्यांचा आभार मानतो. आम्ही चौघं एक दिलाने यात उतरलो आहे, तर ही लढा कायम ठेवा. आमच्या डोळ्यातलं पाणी साधन आहे. आणि राहिली गोष्ट लढायला आम्ही पुढं कोणी आम्हाला करतंय असली भानगड नाही. आम्ही पण रक्तातनं एका चांगल्या योद्ध्याच्या पोटी जन्मलेला आहोत. आमच्या बापानं लय मोठे मोठे लढे केलेले आहेत, मेंबर सहकार्य आहेत. ज्या वेळेस लढायची वेळ ती आम्ही कायम पुढं आहे. आज डोळ्यातलं पाणी ही माणुसकीच आहे काय, माणुसकी आमच्या अजून जिवंत आहे. पण ज्यावेळेस आमच्या डोळ्यातलं पाणी आटेल त्यावेळेस आमच्या डोक्यात सगळ्यात आक्रमक विचार येतात. हे तालुक्यानं बघितलेलं आहे. आक्रमकतेनं लढणारी माणसं आम्ही कशी आहे हे तालुक्यालाही माहिती आहे. ज्यावेळेस आम्ही आक्रमकतेनं एखाद्या मागं लागतो त्यावेळेस आम्ही पुढं कोण आहे ती बघत नाही. आजच्या आंदोलनाची उपोषणाची मी माझ्या सहकार्याच्या वतीनं तात्पुरती स्थगिती म्हणून घोषित करतो. आणि माझ्या सहकाऱ्यांना नेत्यांच्या हातून ज्यूस प्राशन करून आजचं हे आंदोलन स्थगित करतो. आणि सगळ्या मीडिया कर्मचाऱ्यांचं आणि विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांचं, पोलीस कर्मचाऱ्यांचं सुद्धा दादा मेंबर, पोलीस कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आभार मानतो. ह्या इथं आलेल्या सर्व उपस्थितांचा मी आभार मानतो. इथून पुढच्या लढ्यात सुद्धा तुमची ताकद आम्हाला गरजेची आहे. आज ही ताकद, एनर्जी एक कुठून शेवटचं बोलतो इथून जाऊन आम्हाला दवाखान्यात ॲडमिट व्हायचं आहे. पुढचे 2-3 दिवस आम्ही तुमच्या भेटीला तुमच्या समोर सुद्धा दिसणार नाही. परंतु पुढच्या लढ्याला सुद्धा तुमचा आशीर्वाद असाच राहावा ही विनंती करतो. आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.